करण्यासाठी त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबांनी ज्ञानोबांनी पहिला जो चमत्कार केला तो रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्यामुखी वेद बोलवला, गर्भदूतांचा हरवला, शांती रूपे प्रगटला. दुसरं क्या चालविली जड भिंती हरली चाकयाची मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं वर्णन मी काय करू शकतो. नोहे हा सामान्य महिमा संसाराचा नैवेद्य हातीचा मूर्तीचे. साधूचं वर्णन तुम्ही आम्ही नाही करू शकत. बहुतुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल. एका सरोवरामध्ये एक बेंडूक आणि तिचे 2-3 पिलं राहत होते. आता बेंडकू एवढी, बेंडकीचे पिले एवढे एवढे. एक हत्ती पाणी पिण्यासाठी त्या सरोवरामध्ये आला आणि त्या बेंडकीच्या पिलाने ते हत्ती पाहिल्यानंतर बेंडकीचे पिलं काय भरायला लागले. हत्ती निघून गेला. हत्ती निघून गेल्यानंतर बेंडकी आली, हे बाळांनो काय झालं राहिला. पोरं काय भरले, आई आजपर्यंत आम्ही एवढा मोठा प्राणी कधीच आपल्या धरणात पाहिला नाही ग. मग बेंडकी काय करायला लागली, लक्ष देऊ नाही का. बेंडकी आपलं पोट फुगवायला लागली. पोरायला म्हणायला लागली, पोरांनो एवढा मोठा कराय नाही काही, एवढा मोठा नाही. परत बेंडकी म्हणली, एवढा मोठा का, अजिबात नाही. परत बेंडकी म्हणली, बाळांनो फुटली बेंडकी तरी हत्ती एवढी होई का. हत्ती कुठं आणि बेंडकी कुठं, बहुतुदड जरी झाली म्हैस काय तरी काय होईल. आमच्यासारख्या बेंडकांनी, याच एवढंच उदाहरण आहे. आमच्यासारख्या बेंडकांनी किती जरी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन केलं तर ज्ञानोबराय तुकोबरायचे अरे अनु रेणू या थोकडा तुका आकाशा. आकाशाची लांबी रुंदी उंची तुम्हाला मापताच येणार नाहीये. तसं तुकोबरायचं महत्व, ज्ञानोबरायचं महत्व. अरे समुद्रातलं कपभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी कमी होणं नाहीये. पाणी काढणारे हजारो मेले पण समुद्रातलं पाणी नाही कमी झालं. तुकोबरायचं हे मत आहे, तुकोबरायचं ते मत आहे. संप्रदायाचे असे हजारो कीर्तनकार गेले पण मला नाही वाटत तुकोबरायचे एका तरी अभंगाचा अर्थ एखाद्या कीर्तनकाराला लागला असेल. म्हणून तुकोबराय नोहे हा सामान्य महिमा संताचा. आणि द्रौपदाच्या उत्तरार्धामध्ये निळोबराय सांगतात, नैवेद्य हातीचा रंग परमात्म्याने माझ्या ज्ञानोबरायचा हातचा काला नैवेद्य खाला सर्वांना माहिती. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी खास घे विठ्ठला. असे का तुझला भूक लागली माता यशोदा भोजन घाली. एवढं बोलून सुद्धा ज्यावेळेस जगाचा मालक नैवेद्य खात नाही त्यावेळेस नामदेवराय सांगतात, नामा म्हणे तुझला शरण पद कमलावरी शिरापटी. देवा जर तू माझ्या हातचा नैवेद्य नाही खाल्ला तर मी माझं मस्तक तुझ्या चरणावर पडल्याशिवाय राहणार नाही. देवानं नैवेद्य खाल्ला. लोक म्हणतात देव कुठं खात असतो का, खातो फक्त आपण खाऊ घालत नाही. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. कोण म्हणता येत नाही, येतोय ना तो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, खातोय ना तो. पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराय व्हावं लागेल, खाऊ घालण्यासाठी तुम्हाला सुदामा व्हावं लागेल. एक मारवाडी भजन आहे बघा, खूप सुंदर आहे. थाली भर के लायो रे खिचड़ी ऊपर घी की बाटली. थाली भर के लायो रे खिचड़ी ऊपर घी की बाटली. जीव मारा सामदना जिमा में बेटी जाट की हो, जिमा में बेटी जाट की. खाऊ घालावं लागतं महाराज. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. अरे शबरीच्या हातचे उष्टे बोरं खाल्लेले त्यानं, फक्त तुम्हाला त्याला खाऊ घालावं लागेल. कोण कहते हैं भगवान रोते नहीं, रडत नाही. कोण म्हणतो रडतोय तो. देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधी रोए. पाणी परात को हात छो नैनन के जल से पगत होए. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी देवाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आम्ही तेवढे हलकट परमार्थ करतो महाराज.
शनिवारच्या दिवशी मारुती राहायला नारळ फोडण्यासाठी गेलं आणि ते नारळ जर कवळलंच निघलं तर त्या मारुतीला एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही वापर इतका बारीक त्या बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही इतका बारीक तुकडा आणि तेच नारळ खवट निघू द्या लोक पावलं देवाला तुमच्या बापान ठेवलं म्हणजे चांगलं तुम्ही खाता खवट देवाला. माझी एक विनंती कळ्यानो चालूपणा माणसाला बायको सोबत केला तर चालतो, चालूपणा माणसाला मित्र सोबत केला चालतो, मैत्रिणी सोबत केला चालतो, पण चालूपणा देवा सोबत करायचा. कारण चतुरा तो शिरोमणी मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. त्याच्यासारखा चतुर देव चपळ काय प्रभाव देव चतुर चतुर देव चतुर चतुर देव चतुर देव चतुर पुढं जाणून अंतर वर्तत असे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देवासारखं चतुर कोणीच नाही, पण देवाच्या चतुराईमध्ये तुमच्या माझ्या चतुराईमध्ये फरक आहे. देवाची चतुराई निरपेक्ष आहे, तुमची माझी चतुराई सापेक्ष. निरपेक्ष सापेक्ष कळतं का तुम्हाला? निरपेक्ष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणं त्याला निरपेक्ष म्हणतात. आणि तुम्ही चतुरपणा करता पण दुसऱ्याचं वाटोळं व्हावं यासाठीच आपला चतुराई आहे. आपल्या भारताचं मंत्रिमंडळ आता अमेरिकेला गेलं, मग साहजिकच अमेरिकेला गेलं म्हणजे ऍटम तर गेलं नसल, डायरेक्ट मुंबई इंटरनॅशनल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथून डायरेक्ट अमेरिकेला गेलं. त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला एक एक मंत्री 3-3, 4-4 लाख मतांनी निवडून आलेला आहे. मग आता 12ची मीटिंग होती आणि 11ला पोहोचले. लवकर लवकर काय करायचं? लवकर होणारा पदार्थ कांदा पोहे. किती 10 मिनिटात होणार लगेच. हे म्हणे कांदा पोहे करू. ठरलं महाराज सगळे फ्रेश वगैरे झाले नाश्ता. त्या अमेरिकेचे एक मंत्री म्हणे अरे कांदा पोहे ठीक आहे पण ते कांदा पोहे द्यायचे कोणत्या प्लेट मध्ये? ते हुशार होता म्हणे अरे एक एक मंत्री एका एका मतदारसंघातून निवडून आला प्रत्येक वेळी एक खातंय, असं करून आपण एक चांदीची डिश ठेवू आणि सोन्याचे चमचे ठेवू. आता कोणत्या बी डिश मध्ये खायचं का महाराज नको थोडी काही आपल्याला काही चालतं. आपण वारीच्या टायमाला हातावर सुद्धा घेऊन खातो महाराज. आपण वार करायला काही नसतं अजिबात नाही. आपण वारीच्या टायमाला हातावर भाकरी घेऊन सुद्धा खातो. आता चांदीच्या डिश आणि सोन्याचे चमचे पाहिले सगळे जेवायला नाश्त्याला बसले, त्यातल्या 2-4 चमच्याच्या तोंडात पाणी सुटलं. त्यातला एक चमचा म्हणे अरे अक्का भारत खाल्ला बी तुम्ही आता लाज राखा थोडी. धरणं काय खाता, चारा काय खाता? चारा बी खाल्लेला आहे पण मारतो लालू प्रसाद नाही देतो मला. तर अख्खाच्या अख्खा चारा खाल्ला तुम्ही, धरणं खाल्ले, चारा खाल्ले, भुगड खाल्ले. अहो नाही काही खायला भेटलं तर गोरगरिबाचे 13-13 हजाराचे संडासी खातात महाराज लोक. यांना इतकी खायची सवय लागली 1947 पासून. त्यांना चपाती आवडे ना, भात आवडे, नुसतं गिट्टी सिमेंट नुसतं यानंच पोट भरायला लागलं. काही काही रोड तर नुसते रस्त्या कागदावरच आहे, रोडच झाले नाही. आणि मग तो म्हणला मला चमचा तर खायचा. ज्याला खायची सवय महाराज ते सप्त्यात खाईल, मंदिरात खाईल, दिंडीत खाईल. पण माझी विनंती आहे देवाचा आणि भावाचं खाऊ नका बरं, बंगलेश्वर नाही. देवाचं आणि भावाचं कधीच खायचं नाही. ठरलं महाराज. आता तो म्हणे चमचा तर खायचा पण कोणत्या पद्धतीने खायचा? ते हुशार होतं. त्यानं असे विनोद सांगायला सुरुवात केली. एक विनोद तर असा सांगितला की अमेरिकेचेही मंत्री पोट धरू धरू खाली पडले आणि भारताचेही मंत्री पोट धरू धरू खाली पडले. जसे खाली पडले चमचा उचलला आणि खिशात घातला. त्या अमेरिकेच्या गोऱ्याच्या लक्षात नाही आलं पण भारताच्या एका मंत्र्याला पाहिलं आणि यानं खाल्लं मी का नको लय भावबंदी खराब. पण हा म्हणे एक चमचा गायब झाला. म्हणतील बाबा काही कचऱ्यात गेला, कुठं पडला, भांड्या पोड्यात. पण 2 चमचे जर गेले तर नक्की आपल्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार. हा म्हणे चमचा तर खायचा पण कळू द्यायचा नाही. हे सगळे विनोद सांगता 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 ते मधातच थांबलं. आमचे मंत्री नुसतेच काही विनोद करतात असं नाही, जादूही जमती. आता येडे काय आखली हो का? याला चमचा घेतला ना हातात दाखवला. याला काय म्हणतात? ते म्हणे बोले चम्मच. याला परत चमचा उचलला. याला काय म्हणतात? चम्मच. हे बघा म्हणे मी जादू करतो. हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्याच्या खिशात काढतो. तुमची माझी चतुराई सापेक्ष आहे. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालतं, आपलं काय झालं पाहिजे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे चतुराई करा पण देवासोबत करू. देवासाठी थोडा वेळ द्या. माझी विनंती करायला तुम्हाला नक्की माझा जगाचा मला कृपा करत. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी भावनेनं करावं लागेल. भावनेनं तुम्ही त्याच्यापाशी जा, प्रेमानं जा आणि त्याला एकदा म्हणा दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे दूध
म्हणून घेतोय आपण. नुसतं ह्या लेकराकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एवढं गुडगुडीत वाटतं. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण केलाय. नुसतं याच्याकडे पाहिलं की आपल्या डोळ्यासमोर येतंय. साक्षात छत्रपती पाहिल्यानंतर लोकांच्या मनात काय भाव निर्माण होत असेल याचाही प्रत्येकाने विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजाला एखाद्या एअरपोर्टला नाव देण्यापेक्षा, एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जा. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं रस्त्याला नाव द्यायची गरज पडणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने व्यसन नका करू. देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या माय बापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या धामात. कधी मिळेल उठवण घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागावा एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, सर्वच संप्रदायाची सेवा करणारे सगळे दिग्गज महात्मे, आमच्या संप्रदायाचे सर्व रत्न, गायक वादक महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता एक छोटीशी विनंती तुम्हाला सर्वांना करायची. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. ते माणसाला पैसे वगैरे मानताना महाराज अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गाईचं रक्षण व्हावं, त्या गाईची सेवा व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही मसाला मास का घेऊन जा, त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गाजून देतो. ज्ञानेश्वर कीर्तन सोहळा आणि आज